मी खेडची निकी ना नाव कसं आहे बरोबर पालीचा गुलाबजाम कसा आहे बघा ना द्या ना रंगा रूपान शेंड्या भुद्यासारखं आहे पर्याची बोरगी ही करते दिन रात कच आम्ही कोकणातली माणसं. शो आहे आमचा 8 वाजता आणि आम्ही आलो 6:30 वाजता. विषय आहे का चिट्या टाकायला जागा अडवायला. तर मी तेच दाडवे तुमचा लडका कोकणचा भाग गेला होता शक्तितुराचा शो बघायला. सुशांत गाठ आणि राजेश निगम गावावरून 2 पोरं आली ती आयुष आणि कुणाल त्यांना होता बघायचा शो. म्हटलं चला नेतो तुम्हाला दाखवतो कसा असतो थिएटरचा शो. मला बघून माझे फॅन पण माझ्याजवळ आले भारी वाटलं. खूप सारे लोक आधीच येऊन थांबले होते बाहेर. क्षणार्धातच आपला कार्यक्रम इकडे सुरू झालेला आहे. छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पाहायला मिळणार आहे ढोलकी ढोलकीपटूने आपली कला सादर केलेली आहे इथे. आणि या ढोलकीपटूंची कला एवढी भारी असते ना ऐकायला. मी एक ऑलरेडी शॉर्ट टाकलेलं आहे आणि अजून एक मी नंतर टाकणार आहे. लगेच मुलांची एंट्री झाली बघा कशी ती. आपण हा पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी टाकलेला आहे. तिकडे जाऊन तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघू शकता. एकदम खतरनाक नाचलेस पोरं. आणि झालेली आपल्या राजेश बुवांची एंट्री. पब्लिक एकदम खुश भेंडी. त्यांना माहिती आहे राजेश बुवा आला मनोरंजन नक्की. हॅलो सुशांत बुवा टोपी घातल्या त्यांची इच्छा मोठी झाली म्हणून हॅलो हॅलो शेक 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 हॅलो हॅलो आवाज वाढवा मॉनिटरला. मला प्रत्येक साऊंडवाल्याने याचं उत्तर द्यायचा. हलव चिक म्हणजे काय. हलव चिक हलव चिक. बरं आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो. आवाज येतोय ना. इकडं आमचा राखे आला प्रमाणपत्राने पास घेऊन. पण मला एक आठवत नाही म्हणजे मला आठवतच नाही राख्यानं कधी आमच्यासोबत वही उगायला होती शाळेमध्ये. ती तर पास घेऊन आलाय. इकडे हरिभाईला व्हिडिओ मध्ये घेतलं तर हरिभाई चकालला तर बघा आता काय करील. श्वास आमचे लाडके ढोलकीवाले रत्नागिरी ते उत्कृष्ट ढोलकीवाले जो मला शिवायला लागला या. तिकडे आतमध्ये राजेश बुवांची बारी सुरू होती आणि इकडे सुशांत बुवांनी आपली लेखणी लिहायला सुरुवात केली. पॉइंट आणि सगळं. हा मयूभाई तुम्ही किती पण लिहा ढोलकीवर तर मीच खदलवणार आहे बारी. इकडे राजेश बुवांनी सुंदर अशा आलाप सोबत आपल्या स्तवनाला सुरुवात केली. माय बाबा अरे रसिका तुझा हा प्रेम भाव पाहिला 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 संगीताचा संगीताचा स्वर संगीताचा मी गायला हा स्वर संगीताचा मी गायला. अतिशय सुंदर असं स्तवन गायलं राजेश बुवांनी स्वर संगीताचा. तसं गराठी बुवा बोलले त्याच्यावरती स्वर संगीताच्यावर. आपल्याच काय आपण जाऊया गाण्याकडे. गाणं कसं घेतलाय बघूया. ते म्हणायचं तुमची निकी कशी दिसते बघा. वा म्हणतात ही माझी निकी म्हणतात निकी. ते म्हणतात माझी खेडची निकी. मग माझ्या भावाला पण नाव चांगला ठेवला होता मी. ते मला म्हणतात खेडची निकी. भावाला म्हणतो होता हा माझ्या पालीचा काला गुलाबजाम कसा आहे बघा पोरांनो. आहे ना रातभर खाल्ला तरी खपायचा नाही असा गुलाबजाम अगदी काला तुलतुलीत गुलाबजाम कसा आहे बघा. आहे ना साखरात टाकलेला साखरेच्या पाकात अगदी उमलून आलेला माझा गुलाबजाम. मी खेडची निकी ना नाव कसं आहे बरोबर. खरं तर हे आपल्याला पटत नाही म्हणजे कोणालाच पटलं नसेल की रंगारूपावर आणि शरीरावर काय भांडायचं भाई. असेल तर शास्त्रात भांडू
पुस्तकं ग्रंथ एवढे आहेत त्याच्यात भांडा, रंगावर भांडा, ह्याच्यावर भांडा. आपले विकास लांबरे बघा, प्रेक्षकांना हसू सोडणार, पण हे रंगारूपावर आणि असं पर्सनल लाईफवर काय जास्त एवढं त्यांचं बोलणं नसतं. म्हणून त्यांच्या बारा उठत, म्हणून त्यांच्या बारा चाललेत. 2026ची सध्या चाललेली गवलन कशी घेतली बघा. श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावू या मनाला. श्री हरी माझ्या श्री हरी कस समजावू या मनाला. वेडी तुझी राधा राणी वाट पावती वृंदावनी. अरे गेला का तू सोडून मला मी कुठे शोधू का ना तुला. गेला का तू सोडून मला कुठे शोधू का ना तुला. बस यासाठीच राजेश बाबा अख्ख्या कोकणात फेमस आहेत. भाऊ त्यांचा आवाज आणि त्यांची गाणी, प्रेमाच्या गवळणी गण आणि कोकणावरचे गाणे एवढं चालतंय ना, लोक फिदा आहेत. साजन तुमसे प्यार की लड़ाई में टूट गई चूड़ियां कलाई में टूट गई चूड़ियां कलाई में. म्हणून गाण्याचा विषय कसा आहे मी तुला ऐका. देवा गणराया अहो कृपेची धरा छाया. देवा गणराया कृपेची धरा छाया. भोळ्या भक्तांना यावे ताराया तुम्ही ताराया. भोळ्या भक्तांना यावे ताराया हो. भोळ्या भक्तांना यावे ताराया. कशी आहे चाल आणि कसा आहे आवाज, बोलू ना. राजेश निकम बुवांचे गण एवढे भारी असतात ना बा. आपल्या आता सकाळ सकाळी मी तेच ऐकतो. मला वाटलं गवलन पण एक प्रेमाची असणार, पण त्यांनी तळेवाले बुवांवर एक विषय टाकला नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आपण पुढच्या वेळी बघू प्रेमाची गवलन. तिकडं बुवा प्रश्न सांगत होता आणि आमचं आयुष्य एवढा ऐकत होता ना, मला वाटतं घरी जाऊन ग्रंथ शोधून प्रश्नाचं उत्तर शोधून काढणार आहे. म्हणजे एवढा आता मग्न आम्ही सगळं हसतोय त्याच्यावरती. आणि तो आता बघा फुल एकदम, मला वाटतं त्यांनी उत्तर शोधलं नाही बुवांच्या प्रश्नाचं. खास गावावरनं आलेत हॉलची बारी बघायला. आणि लगेचच घराटे बुवांच्या बारीला सुरुवात झाली. इकडं मयुदादा आणि गोरक्षबाईचं ढोलकवादन होतं, पण आपण म्हटलं इथं कशाला किंताल, त्या सेपरेट टाकू. हे इंटू सुद्धा आपल्या आधीच युट्यूबला आलेले, तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता. तरीवाले सुशांत मराठी बुवा एकदम जोरातच आले होते. सगळी बारी पूर्ण ऐकून घेतली नाही होती, आता उडवतील धुवा. आवाज येतोय वर खाली आडवा निवा सगळ्यांना येतोय काय. काला म्हणाला ना, काय होतं त्या लाईटी मागे नाही ना, त्या कधी ह्याच्यावर हा काला उडून जातो ना कळतच नाही. हा आल्यापासून अरे हाय ना काला हाय, करूया सुरुवात अशीच करूया. हा म्हणून कसा वाटला स्टार्ट. अरे आता काय नाही, तिकडे तर अजून मजा आली बारी बघायला. एकदम पूर्ण वाटत लावून टाकला नाही. आणि शेवटपर्यंत बारी अशीच करणार, शेवटपर्यंत. कारण काल जो फ्रेंडशिप डे झाला ना, आणि बुवा म्हणून गेले की बुवांना सुद्धा शुभेच्छा मित्रासारखे, पण बुवा तसे वागला नाही आहे ना. म्हणून फक्त बारी बघा कशी करतो. या ठिकाणी
अरे मी का स्टेटस ठेवला ना का तुला बारीक झाल्यावर गाण्यास सांगतो कुकडी कुक करून सांगतो पण फुल राडाबाई गावचा फिलिंग आला. तशा अशा बारा इकडे मुंबईला होत नाही. मुंबईला काही म्हणजे टाइमच नसतो. गावाला फुल किचाट तसाच बारीक केले सुशांत बुवाने एकदम फुल किचाट. जे काय होईल ते होईल बोलून मोकलं. कुछ न समझ में आए मैं क्या करूं इश्क ने मेरी ऐसी हालत की है कुछ न समझ में आए मैं क्या करूं ओढ तुझ्या भक्तीची लागली गणा आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा दर्शन देण्या ये रे सभारंगणा हीच या वेड्या भक्ताची मनोकामना देवशी गणा शिवनंदना तुझ्या चरणी ही वंदना ओढ तुझ्या भक्तीची लागली मना आठवण येते तुझी मला क्षणोक्षणा. खूप सुंदर गाणं आहे मित्रांनो. मी आधीच युट्यूबला आपलं टाकलेलं आहे सेपरेटली. पूर्णपणे जायचं आणि मस्त वेगळं बघायचं हेडफोन लावून. गोरे गाल कमी नाही गुणारे आठवण येतं करुणे गाल हिचे आज गोरे गोरे गाल कमी नाही गुणारे आठवण येतं नदीचा घाट आहे हा अवघड घाट घाट हिरारे आठवण येतं घेऊन मान करून मान चाललंच माझ्या नाला सांगतो मला निवडता मला मांडीला पोसा येतं करुणे गाल. सुंदर अशी गवळण झाली. प्रश्नपद झाला आणि बुवाने असा एक भन्नाट विषय दिलाय ना. राजेश निकम बुवाना एकदम भन्नाट विषय. बघा तो विषय कसा लागलाय. जीवनाशी त्याचा काहीही संबंध नाही बुवा. विषयाशी घासून आणि घासून पटवून देतो. ऐकून पोरीचं लफड आज याच काळीज झालंय गच ऐकून पोरीचं लफड आज याचे काळीज झालंय गच गुरुवर्याची पोरगी ही करते दिन रात कच कच. काय विषय बृहस्पतींचा पुत्र कच हा शुक्राचार्यांच्या आश्रमामध्ये संजीवनी विद्या शिकायला गेला आणि शुक्राचार्यांची मुलगी ती या कचाच्या प्रेमात पडली आणि सारखं तोंडात तिच्या येतच नाव कच कच कच. समजने वाले को इशारा काफी. बुवाचा टाइम तर कधीच संपला. आयोजक घेऊन त्या साजात उभे राहिलेत. भाड में जाय टाइम बी मी जो माझी बारी करणार. आयोजक कंटाळले तर मला आता आठवत आहे. तर आयोजकाच्या डोक्यात काय चाललं होतं ते मला आता समजतंय. तिकडं बारी संपली. आम्ही आलेलो बाहेर बॅनर काढलेलं आणि गपचिप घरी घेऊन निघालेलं. भातावर टाकायला होईल पावसाळ्यात. आता इथं ठेवून तरी काय करायचं. चला बाय बाय. भेटू अशात नवीन ब्लॉगमध्ये.